तर राज्यातल्या लाडक्या बहिणींसाठी लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक महत्त्वपूर्ण अपडेट आलेली आहे। सप्टेंबरच्या आणि ऑक्टोबरच्या हप्त्यासाठी तुम्हाला ई-KYCची गरज नाही। मग तुम्हाला KYC कधी करावी लागणार आहे, कशी करावी लागणार आहे, त्यासाठी काय डॉक्युमेंट लागणार आहे आणि KYC करण्यासाठी तुम्हाला किती दिवसाचा कालावधी असणार आहे, या संदर्भात समोर आपण व्हिडिओमध्ये सविस्तर चर्चा करणार आहोत। त्यानंतर सप्टेंबर आणि ऑक्टोबरचा हप्ता तुमच्या खात्यात एकत्रितपणे जमा होणार का, की फक्त सप्टेंबरचाच हप्ता तुमच्या खात्यावर जमा होणार, सप्टेंबर महिन्याचा हप्ता हा तुम्हाला कधी जमा होणार, त्याचसोबत किती जमा होणार। त्यानंतर राज्य सरकारने निवडणुकीच्या अगोदर लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याचं आश्वासन दिलं होतं। तुमच्या मानधनात वाढ करून 1500 वरून 2100 रुपये करणार होते, तर त्याची अंमलबजावणी आतापर्यंत करण्यात आलेली नाही। तर राज्यातल्या लाडक्या ताई या 2100 रुपयाची आतुरतेने वाट पाहत आहे। तर लाडक्या बहिणींच्या कमेंट येत होत्या की ज्याप्रमाणे ऑगस्टच्या हप्त्याला उशीर झाला होता, त्याचप्रमाणे सप्टेंबरचा हप्तासुद्धा उशिरा मिळणार की काय, त्यासोबत कोण महिला या सप्टेंबर हप्त्यासाठी पात्र असणार आहे, आणि त्यानंतर सर्वात महत्त्वाचा विषय आहे की KYC करण्यासाठी तुम्हाला किती दिवसाचा कालावधी आहे, आणि त्यानंतर KYC जर आत्ता केली नाही तर तुम्हाला सप्टेंबर आणि ऑक्टोबरचा लाभ मिळणार नाही काय। तर या संदर्भात आपण समोर व्हिडिओमध्ये सविस्तर चर्चा करणार आहोत। व्हिडिओ फार थोडासा असणार आहे, महत्त्वपूर्ण आणि माहितीपूर्ण असणार आहे, त्यामुळे व्हिडिओला कुठेही स्किप न करता तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तुम्ही अर्धवट व्हिडिओ पाहता, त्यामुळे तुम्हाला अर्धवट माहिती मिळते। व्हिडिओ हा पूर्ण पाहत चला। तर मग तुमचा आपण जास्त वेळ न घेता डायरेक्ट व्हिडिओला सुरुवात करूया। नमस्कार, मी भाऊसाहेब घोडे स्वागत करतो तुमचं लाडकी बहीण योजनेच्या एका नवीन व्हिडिओमध्ये, ज्यामध्ये आपण लाडक्या बहिणींच्या मनात जे काही प्रश्न असतील त्या सर्व प्रश्नांचं आज आपण निवारण करण्याचा प्रयत्न करणार आहोत। आज आपण कोणते प्रश्न पाहणार आहोत ते थोडक्यात पाहून घेऊया, की सप्टेंबर आणि ऑक्टोबरचा हप्ता हा एकत्रितपणे मिळणार का, त्यानंतर KYC संदर्भात काय अपडेट आली आहे, KYC कधी करावी, त्यानंतर सप्टेंबर हप्त्यासाठी कोण महिला पात्र असणार आहे, त्यानंतर जून जुलै महिन्यात ज्या महिलांना पैसे मिळाले नाही त्या महिलांना कधी पैसे मिळणार, याविषयी संपूर्ण आणि सविस्तर चर्चा आपण समोर व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर सर्वप्रथम पाहून घ्या लाडक्या ताईंनो, सध्याच तुम्हाला KYCची गरज नाही, तर KYC मग तुम्हाला कधी करावी लागणार, तर लाडक्या ताईंनो पाहून घ्या। जसाच ऑगस्टच्या हप्त्याचं वितरण झालं, लगेच एक KYC संदर्भात अपडेट आली आणि KYCला सुरुवात झाली। तर महिलांनी एकच झुंबड केलेली आहे KYC करण्यासाठी। तर लाडक्या ताईंनो, KYC करण्यासाठी तुम्हाला 2 महिन्याचा कालावधी दिलेला आहे, त्यामुळे तुम्ही KYC 2 महिन्यात कधीही करा। सध्या तरी सप्टेंबर आणि ऑक्टोबरच्या हप्त्यासाठी तुम्हाला KYCची गरज पडणार नाही, की 2 महिन्यात तुम्हाला KYC करायची आहे। तुम्ही जर आज KYC केली नाही तर तुम्हाला सप्टेंबर आणि ऑक्टोबरचा हप्ता हा मिळणार आहे, त्यामुळे तुम्ही बिनधास्त राहा। तुम्हाला 2 महिन्याच्या आत कधीही KYC करायची आहे, आणि त्यानंतर जर तुम्ही KYC केली नाही तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ बंद होणार आहे। सध्याच्या स्थितीला तरी तुम्हाला KYCची गरज नाही, त्यामुळे गडबड करू नका। KYC तुम्ही आरामशीर करू शकता। ज्यावेळेस लाडकी बहीण योजनेची जी साईट आहे, वेबसाईट आहे, ती सुरळीत चालेल त्यानंतर तुम्ही KYC करा। सध्या तरी KYC करण्यासाठी गडबड करू नका, कारण KYC करताना महिलांना बऱ्याच अडचणींना सामोरे जावे लागत आहे, आणि त्यानंतर तुमची एक चूक तुम्हाला महागात पडू शकते, त्यामुळे सध्या तरी तुम्ही KYCसाठी गडबड करू नका। तर समोर आपण माहिती वाचून घेऊया। गेल्या काही दिवसांपासून पुन्हा एकदा लाडकी बहीण योजना ही चर्चेत आली आहे। गेल्या वर्षी महायुती सरकारने ही योजना सुरू केली होती। या अंतर्गत पात्र ठरणाऱ्या लाभार्थी महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जात होते। आत्तापर्यंत या योजनेच्या पात्र लाभार्थी महिलांना एकूण 14 हप्ते मिळाले आहे। या योजनेचा ऑगस्ट महिन्याचा हप्ता हा नुकताच काही दिवसांपूर्वी पात्र महिलांच्या खात्यात जमा करण्यात आला आहे। महत्त्वाची बाब म्हणजे येत्या काही दिवसात सप्टेंबर महिन्याचा हप्ता देखील जमा होणार असल्याची एक महत्त्वपूर्ण माहिती आपल्याला सूत्रांकडून प्राप्त झालेली आहे। याच दरम्यान या योजनेचा अनेक अपात्र महिलांनी सुद्धा लाभ घेतला असल्याची माहिती उघडकीस आलेली आहे। त्यानंतर शासनाने कठोर निर्णय घेतलेला आहे। आता लाडक्या बहिणींना या योजनेचा लाभ घ्यायचा असल्यास KYC ही पूर्ण करावी लागणार आहे। तर पाहून घ्या लाडक्या ताईंनो, बऱ्याच महिलांनी या योजनेचा लाभ
हा बेकायदेशीररित्या घेतला होता. अंगणवाडी सेविका जेव्हा निकषाची तपासणी करण्यासाठी त्यांच्या घरी गेल्या होत्या, त्यानंतर त्यांना असं माहीत पडलं की काही महिलांच्या घरी चारचाकी वाहन आहेत, तर काही महिला ह्या शासकीय कर्मचारी आहेत, काही महिला शासकीय किंवा निमशासकीय सेवेत कार्यरत आहेत, तर काही महिलांचं उत्पन्न हे 2.5 लाखापेक्षा जास्त असल्याने त्यांना आता या योजनेतून बाद करण्यात येत आहे. त्यासोबतच काही पुरुषांनी सुद्धा फ्रॉड करून या योजनेचा लाभ घेतला होता, तर अशा पुरुषांना सुद्धा आता या योजनेतून बाद करण्यात येत आहे. त्यासाठीच ही KYC करणे सरकारने अनिवार्य केलेलं आहे, जेणेकरून ज्या पात्र महिला असतील, ज्या गरजू महिला असतील, त्यांनाच या योजनेचा लाभ मिळावा. तर KYC करण्यासाठी राज्य सरकारने महिलांना 2 महिन्याची मुदत दिलेली आहे. 2 महिन्यात लाडक्या बहिणी KYC पूर्ण केली नाही तर त्यांना योजनेचा लाभ मिळणार नसल्याचे बोलले जात आहे. तर पाहून घ्या लाडक्या ताईंनो, मी तुम्हाला अगोदरच सांगितलं होतं की सप्टेंबर आणि ऑक्टोबरच्या हप्त्यासाठी तुम्हाला KYCची गरज पडणार नाही, पण त्यानंतर 2 महिन्याचा तुम्हाला कालावधी दिलेला आहे. त्यामुळे तुम्ही गडबड करू नका आणि त्या 2 महिन्यात तुम्ही कधीही KYC करू शकता आणि त्यानंतर जर तुम्ही KYC केली नाही तरच तुमचा लाभ बंद होणार आहे आणि 2 महिन्यात ती साईट एकदम सुरळीत चालणार आहे. त्यामुळे तुम्ही सध्याच गडबड करू नका, कारण तुमची एक चूक तुम्हाला महागात पडू शकते. तुमची एक चूक तुम्हाला कायमस्वरूपी लाडकी बहीण योजनेतून अपात्र करू शकते. त्यामुळे KYC ही जेव्हा ती साईट सुरळीत चालेल तेव्हाच करा. त्यानंतर लाडक्या बहिणी ह्या कमेंट करून विचारत होत्या की KYC करण्यासाठी काय कागदपत्र लागणार आहे. दरम्यान अनेकांच्या माध्यमातून KYCची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी कोणकोणते कागदपत्रे लागतात हा सवाल उपस्थित केला जातोय. आपण KYCची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी लाभार्थ्यांना कोणकोणती कागदपत्रे लागतील याची माहिती जाणून घेऊया. तर पाहून घ्या, KYC करण्यासाठी फक्त लाभार्थ्यांचे स्वतःचे आधार कार्ड असले पाहिजे. त्यांचे आधार कार्ड ज्या मोबाईल नंबरशी लिंक आहे तो मोबाईल असला पाहिजे, कारण त्यावर तुम्हाला OTP येणार आहे. त्यानंतर तुमच्या पतीचं किंवा वडिलांचं आधार कार्ड आणि त्याशी लिंक असलेला नंबरसुद्धा तुमच्याकडे असला पाहिजे, कारण त्यावर सुद्धा एक OTP येणार आहे आणि त्यानंतरच तुमचा अर्ज हा सबमिट होणार आहे. त्यामुळे तुम्हाला काही जास्त डॉक्युमेंट लागणार नाही आहे. तुमचं स्वतःचं आधार कार्ड, तुमच्या वडिलांचं किंवा पतीचं आधार कार्ड आणि त्या आधार कार्डशी लिंक असणारा मोबाईल नंबर तुम्हाला लागणार आहे. त्यानंतर लाडकी बहीण योजनेसाठी ही वेबसाईट दिलेली आहे. ह्या वेबसाईटवर जाऊन लाभार्थ्यांना KYCची प्रक्रिया ही पूर्ण करता येणार आहे. महत्त्वाची बाब म्हणजे KYC करण्यासाठी फक्त तुम्हाला आधार नंबर सांगायचा आहे आणि आधार लिंक असलेल्या मोबाईलवर जो तुमचा OTP येणार आहे तो सांगायचा आहे. कोणतेही डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करायचे नाही आहेत, याची दक्षता तुम्ही घेतली पाहिजे. फसव्या वेबसाईटपासून सावधान राहण्याचे सूचनासुद्धा राज्य सरकारने दिलेल्या आहे. तर राज्यातल्या लाडक्या बहिणींसाठी आजच्या घडीची आणि आत्ताच्या घडीची ही महत्त्वपूर्ण अपडेट आलेली होती. त्यानंतर सप्टेंबरचा आणि ऑक्टोबरचा हप्ता हा तुमच्या खात्यावर याच नवरात्र उत्सवाच्या दरम्यान मिळणार असल्याची एक महत्त्वपूर्ण माहिती समोर येत आहे. आणि त्यानंतर जो 2100 रुपये वाढीचा मुद्दा आहे, तर 2100 रुपये वाढी संदर्भात अजून कुठेही कोणत्याही नेत्याने, महायुती सरकारच्या कोणत्याही नेत्याने याविषयी भाष्य केलेलं नसल्या कारणाने सध्याच त्याविषयी कसलीही माहिती आपल्याकडे उपलब्ध झालेली नाही. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अशी माहिती समोर येत आहे की दिवाळीच्या दरम्यान तुम्हाला हे पैसे मिळण्याची शक्यता आहे. तर लाडक्या ताईंनो, आपल्या चॅनलवर नेहमीच तुम्हाला महत्त्वपूर्ण माहिती ही थोडक्या शब्दात समजावून सांगितली जाते. त्यामुळे तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.